येस, माझा आवाज व्यवस्थित येतोय पोरांनो? एकदा चेक करा बरं पटापट. एकदा पटापट पटापट चेक करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही एकदा आपल्याला क्रॉस चेक करता येतील. ऍक्च्युली आजचं हे जे लेक्चर मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय हे स्पेशली त्या पोरांसाठी आहे जी पोरं कंबाईन आता 2025 ची जी पूर्व परीक्षा आहे ना 4 जानेवारीला, कंबाईन पूर्व परीक्षेला ही पोरं जाणार आहेत. बरोबर आहे ना? ह्या पोरांसाठी हे लेक्चर महत्वाचं असणार आहे, कारण आजचं जे लेक्चर आहे बघा, या लेक्चरमध्ये मी अशा काही गोष्टी तुम्हाला सांगेन की ज्या तुम्हाला पेपर सोडवत असताना कामाच्या असतील. मुद्दा लक्षात आला? पेपर सोडवत असताना किंवा कसा प्रकारचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे, काय कोणकोणत्या काळजी त्यावेळेस घ्यायच्या आहेत, काय आपल्याला स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करायच्या आहेत ज्यामुळे आपले जास्तीत जास्त प्रश्न येतील. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्युरेसी मेंटेन राहील. ठीक आहे ना? सो अशा 2-4 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला एकदम शॉर्ट बट स्वीटमध्ये सांगणार आहे. मला माहिती आहे की पेपर जवळ आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे वेळ द्यायला तुमच्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही आहे, कारण रिव्हिजन फेज चालू आहे. परंतु हे लेक्चर पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, लगेच येऊन जा तुम्ही आजच्या पेपरवर. हाऊ टू सॉल्व पेपर कंबाईन, आपली जी पूर्व परीक्षा आहे या कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघून घ्या एकदा. बरोबर आहे? एकदम टू द पॉईंट बोलतो बघा. कंबाईनचा तुमचा जो पेपर आहे तो 11 ते 12 ह्या वेळेमध्ये आहे. सॉर्टेड आहे? हां. आता कंबाईनच्या पेपरला तुम्ही जात असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी जवळ ठेवणं गरजेचं आहे, तर त्या गोष्टी एकदा तुम्ही समजून घ्याल. बरोबर आहे? तुम्हाला हॉल तिकीट्स जवळ ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हॉल तिकीटची प्रिंट तुम्ही काढून ठेवली असेल. त्याच्यानंतर तुमचं जे काही आयडी प्रूफ आहे, आयडी प्रूफ तुमच्याजवळ असेल, हे तुम्ही काढून ठेवलं असेल. तिसरा पॉईंट या व्यतिरिक्त एक ब्लॅक पेन तुम्हाला पाहिजे. एक ब्लॅक पेन तुम्हाला पाहिजे. हा बॉल पेन असेल. बरोबर आहे सर? मग त्या ठिकाणी मी जेलचा पेन यूज करू का? नाही सर, मला तोच चालतो, मला आतापर्यंत बॉल पेनची सवय नाही. बॉल पेन लागतो त्या ठिकाणी, सो बॉल पेन घ्या. लिक्विड फ्लो की बटरफ्लो नावाचा एक प्लेन आहे, आय थिंक सो लिक्विड फ्लोच आहे. त्याची नीब जाड असते, सो गोल करण्यासाठी वेळ कमी लागतो. सो मी तरी सजेस्ट करेल की लिक्विड फ्लो घ्या. बऱ्याच प्रकारचे पेन आहेत मार्केटमध्ये, सेलो ग्रिपर आहे किंवा आणखी वेगवेगळे पेन आहेत. सो लिक्विड फ्लो नावाचा पेन आहे, 10 रुपयाचाच मिळतो तो, आणि त्याचं नीब जाड असते, त्याच्यामुळे तो पेन तुम्हाला यूज करण्यासाठी बेनिफिट आहे. या व्यतिरिक्त एक पेन्सिल आपल्यासोबत ठेवा. बरोबर आहे? ही पेन्सिल आपल्याला कामाची आहे. कुठे कामाची आहे ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे? ह्या 4 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. ह्या 4 गोष्टी आत्ताच बॅगमध्ये टाकून ठेवायच्या. हॉल तिकीटची प्रिंट काढून आणा. त्याच्यानंतर आयडी प्रूफ जे तुमच्याकडे ओरिजिनल आहे, आयडी प्रूफची एक झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. बरोबर आहे? जे ओरिजिनल आहे. हां. सो ह्या 2 गोष्टी कंपेअर करा. ह्या 4 गोष्टी पाहिजे. सॉर्टेड आहे. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला काही फॉर्मॅलिटीज असतील, त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातील. जसं की तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी सह्या असतील, तुमच्या अंगठ्यांचे ठसे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील. सो वेगवेगळ्या फॉर्मॅलिटीज असतील त्या ते कंप्लीट करतील. त्याच्यानंतर परीक्षा हॉलमध्ये पेपर देत, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उत्तरपत्रिकांचं वाटप केलं जाणार आहे. सो उत्तरपत्रिकांमध्ये जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा. जी काही इन्फॉर्मेशन असेल, जर तुम्हाला गोळे कुठे करायचे असतील, जो काय वरचा नंबर आहे त्या नंबरच्या दृष्टिकोनातून खाली त्या योग्य नंबरवरच तुम्हाला राऊंड करायचंय. सो ह्या ठिकाणी थोडीशी काळजी घ्या. जर जी काही इन्फॉर्मेशन असेल ना, ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा. बरोबर आहे? कारण ती इन्फॉर्मेशन चुकली, तुमचा अभ्यास सगळा पाण्यात गेला असं तुम्ही समजून जा. मी डायरेक्ट सांगतो, कारण ज्यावेळेसपासून ही राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे त्यावेळेसपासून कंबाईनकडे जो विद्यार्थ्यांचा क्राऊड आहे हा खूप जास्त प्रमाणात वाढलाय. आणि त्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आयोग सुद्धा लक्ष केंद्रित करतं. सर, एवढीशी चूक झाली, काय होणार नाही ना? आम्हाला म्हणायला लागतं तुमच्या मनासमाधानासाठी की नाही नाही काय होणार नाही, होऊन जाऊ दे. परंतु तसं नाहीये. सगळ्या गोष्टी प्रॉपर करा. छोट्या छोट्या चुका पण आपल्याला महागात पडू शकतात, हे लक्षात असू दे. उत्तरपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर उत्तरपत्रिकांमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला भरणं गरजेचं आहे ती इन्फॉर्मेशन भरा आणि उत्तरपत्रिका बाजूला ठेवून द्या. राईट? त्याच्यानंतर बरोबर पेपर चालू होण्याच्या साधारणतः घंटा वाजण्याच्या 1-2 मिनिटं अगोदर, 1 ते 2 मिनिटं म्हणतोय मी, खूप 10-1 मिनिटं पण म्हणत नाहीये किंवा 5 मिनिटं म्हणत नाहीये. कारण कसं असतं, ऑलरेडी तुमच्याकडे एकाच तासाचा म्हणजे 60 मिनिटांचा वेळ आहे. बरोबर आहे? 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. बरोबर आहे? आणि जो शिक्षक तुमच्या एक्झाम हॉलमध्ये आलेला आहे, जो शिक्षक
एक्झाम हॉलमध्ये आहे, त्याला ही गोष्ट माहिती आहे की पोरांकडे पेपर सोडवण्यासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे तो शिक्षक काय करतो, ती जी काही बेल आहे ती बेल वाजण्या अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं वाटप करून टाकतो. बेल वाजण्या अगोदर प्रश्नपत्रिकांचं वाटप तो शिक्षक करतो म्हणजे करतोच. बरोबर आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायची, प्रश्नपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर डोकं शांत ठेवायचंय, कारण हार्टबीट्स खूप जास्त वाढतात, डोक्यात काहीच येत नाही. डायरेक्ट क्वेश्चन पेपर तुमचा, ही जी तुमची प्रश्नपत्रिका आहे याला सील असतं, हे डायरेक्ट सील ब्रेक करू शकता. हा, आता ऍक्च्युअल मध्ये सील कधी ब्रेक करायचं असतं, ज्यावेळेस बेल वाजेल त्यावेळेस तुम्हाला ते सील ब्रेक करायचं असतं. परंतु मी तुम्हाला सांगतो, हे सील ब्रेक करून टाका गपचूप. त्या एक्झामिनरला, त्या शिक्षकाला ती गोष्ट कळता कामा नये, अशा पद्धतीने ते ब्रेक करा. ब्रेक केल्यानंतर जो सब्जेक्ट तुमचा परफेक्ट आहे, असं मी सांगतोय, जो सब्जेक्ट तुमचा एकदम खतरनाक आहे, फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे की भाई आपला एकदम खतरनाक आहे, आपण कोणत्याही प्रेशरमध्ये जरी असलो तरी पॉलिटीचे प्रश्न चुकवणार नाही, असा तुमचा एक सब्जेक्ट कोणता तरी असतो, राईट. सील ब्रेक केल्यानंतर पटकन तो सब्जेक्ट ओपन करायचा आणि त्या सब्जेक्ट मधले जेवढे प्रश्न आपल्याला सोडवता येतील तेवढे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेवर सोडवायचे. पेन्सिल हातात ठेवायची, पहिला प्रश्न वाचला, हा या प्रश्नाचं उत्तर 2 आहे, त्याच्या खाली अशी नॉर्मली खून करून ठेवा. पुढचा प्रश्न वाचला, उत्तर 3 आहे, त्याच्या खाली नॉर्मली खून करून ठेवा. त्याच्या पुढचा प्रश्न वाचला, उत्तर 4 आहे, त्याच्या खाली नॉर्मली खून करून ठेवा. म्हणजे बेल वाजेपर्यंत तुम्हाला ऑफिशियली सील ओपन करण्यासाठी जी बेल वाजते ती वाजेपर्यंत जेवढे तुम्हाला तुमच्या परफेक्ट सब्जेक्ट मधले प्रश्न सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवून टाका. म्हणजे काय होतं, 60 मिनिट आणि 100 क्वेश्चनचा जो रेशो आहे तो 60 मिनिट 95 क्वेश्चन्स, 60 मिनिट 93 क्वेश्चन्स, 60 मिनिट 97 क्वेश्चन्स, XYZ जो काय असेल तो रेशो चालू होतो. म्हणजे आपल्याला मग या 60 मिनिटांमध्ये एका प्रश्नासाठी जो वेळ द्यावा लागणार आहे तो वेळ वाढतो. सो प्रश्नपत्रिका आल्यानंतर हे करा, इथे तुम्हाला फायदा होतो. आणि ह्या परिस्थितीमध्ये ही चोरी तुम्ही करताय ना, ह्या चोरीमध्ये जो सब्जेक्ट सोपा आहे, जो परफेक्ट आहे त्याच्यावर काम करा. नाही तर नको नको मी ह्या मिनिटामध्ये गणिताचे उत्तरं सोडवतो, ह्या मिनिटामध्ये मी मॅथ रिझनिंगचे प्रश्न सोडवतो, असा वेडेपणा करू नका. ह्या वेळेचा फायदा करून घ्यायचा आहे. झालं. हा, त्याच्यानंतर ऍक्च्युअलमध्ये बेल वाजल्यानंतर आता तुम्हाला ज्यावेळेस प्रश्नपत्रिका ओपन करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारे पेपर सोडवायचा आहे 2 मिनिटात क्लिअर करून देतो. ही आधीची गोष्ट क्लिअर झाली आहे. नेमकं काय करायचंय, बरोबर ना. आता बेल वाजली, तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी परवानगी मिळाली आहे, पेपर सोडवायला सुरुवात करायची. पेपर सोडवत असताना साधारणतः 3 राऊंड मध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. 3 राऊंड, 100 प्रश्न आहेत तुमचे. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, असं करत करत तुमचे एकूण किती प्रश्न आहेत, 100 प्रश्न आहेत. एकूण किती प्रश्न आहेत तुमचे, 100. सो 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. हे प्रश्न 3 राऊंड मध्ये सोडवायचे. पहिला राऊंड जे प्रश्न येतात ते सोडवून घ्यायचे. म्हणजेच काय, हातामध्ये पेन्सिल घ्यायची, उत्तरपत्रिका बाजूला ठेवायची. सांगतोय काय लक्षात घ्या. हातामध्ये पेन्सिल घ्या, उत्तरपत्रिका बाजूला ठेवा. पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नांपर्यंत पहिला राऊंड तुम्हाला घ्यायचा आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, पेन्सिलने त्या उत्तराच्या खाली टिक करून ठेवा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, टिक करून ठेवा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, टिक करून ठेवा. चौथा प्रश्न असेल ज्याचं उत्तर तुम्हाला माहित नाहीये, या चौथ्या प्रश्नाला असं काहीतरी चौकोन करा किंवा चौथ्या प्रश्नाला राऊंड करून ठेवा किंवा चौथ्या प्रश्नाला अशी काहीतरी खून करून ठेवा की ह्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाहीये. बरोबर आहे. परत एकदा सांगतो, पहिल्या राऊंडमध्ये असे प्रश्न सोडवून घ्यायचे की जे प्रश्न मला 100% सोडवता येत आहेत किंवा ज्या प्रश्नांची उत्तरं एकदम 100% मला खात्रीशीर माहिती आहेत की याची उत्तर हीच आहेत. ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी पहिला राऊंड मारायचा, फर्स्ट क्वेश्चन टू लास्ट क्वेश्चन. पहिल्या राऊंडमध्ये सगळी प्रश्न बघायची, ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला येत नाहीये. मग आता कसं, फॉर एक्झाम्पल हा आपला पूर्ण प्रश्न आहे आणि प्रश्नांचे हे 4 ऑप्शन्स आहेत. आता मला हे माहिती आहे की याच्यामधलं किंवा याच्यामधलंच उत्तर आहे, हे आणि हे उत्तर नाही ही मला गॅरंटी आहे. म्हणजे असे प्रश्न ज्या प्रश्नांच्या 2 ऑप्शन मध्ये मी कन्फ्यूज आहे, ह्या 2 पैकी कोणतं तरी एक उत्तर आहे हे मला खात्रीशीर माहिती आहे, ही 2 उत्तरं नाही आहेत हे मला माहिती आहे. असे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांना अशी चौकट करून ठेवा, चौकट
किंवा आणखीन काही वेगळा तुम्हाला सिम्बॉल द्यायचा असेल असा सिम्बॉल द्या किंवा स्टार करून ठेवा, काहीतरी करून ठेवा. पाचवा प्रश्न परत अशीच कंडिशन आहे. पाचव्या प्रश्नाला काहीतरी असं स्टार करून ठेवा किंवा चौकोन करून ठेवा किंवा असा काहीतरी सिम्बॉल करून ठेवा. राईट. हे कोणते प्रश्न झाले? असे प्रश्न की ज्या प्रश्नांच्या कोणत्या तरी दोन ऑप्शन मध्ये मी कन्फ्यूज आहे. झालं. हा पहिला राऊंड सोडवत असताना तुम्हाला असे पण काही प्रश्न सापडणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवा असा एखादा प्रश्न सापडला की ह्या प्रश्नाचं आपल्याला काहीच माहित नाही, हवाई लागत नाहीये, हवाई लागत नाहीये. ह्या प्रश्नाला टचही करू नका, निघा पुढं. ज्या प्रश्नांची हवाई लागत नाही त्याला टचही करू नका, निघा पुढं. पहिला राऊंड हा तुमचा खूप जास्त महत्वाचा राऊंड आहे. पहिल्या राऊंडला वेळ जास्त लागतो, त्यामुळे पहिल्या राऊंडला थोडंसं फोकस करा. आणि पहिल्या राऊंडमध्ये 100% ॲक्युरेट येणारे प्रश्न लगेच तिथे प्रश्नपत्रिकेवर टिक करून घ्यायचे. दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज असणाऱ्या प्रश्नांना काहीतरी नंबर, प्रश्नाचा जो नंबर आहे त्याला काहीतरी चौकट बिवकट करून ठेवायची. आणि ज्या प्रश्नांची उत्तरं माहितीच नाहीये त्या प्रश्नांना धक्काही लावायचा नाही. पहिला प्रश्न तुमचा सोडवून झाल्यानंतर साधारणतः पहिल्या प्रश्नांमध्ये तुमचे 40, तुमचे 45, तुमचे 47 प्रश्न तुम्ही सोडवलेले असतील. लगेच या ठिकाणी उत्तरपत्रिका ओपन करा आणि उत्तरपत्रिका ओपन केल्यानंतर जेवढी काही तुम्ही उत्तरं काढलेली आहेत तेवढी उत्तरं टिक करून ठेवा. तेवढी उत्तरं टिक करून ठेवा. कळालं मी काय सांगतोय? पहिल्या राऊंडमध्ये जेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काढली आहेत तेवढी सगळी उत्तरं टिक करून ठेवा. म्हणजे काय होतं, हातचे होऊन जातात ते मार्क, ते प्रश्न हातचे होऊन जातात. राईट. पहिल्या राऊंड मधलं उत्तर टिक झालं, उत्तरपत्रिका बाजूला ठेवून द्या. परत पहिल्या नंबर पासून 100व्या नंबर पर्यंत जाताना आपण कोणत्या प्रश्नांना चौकट केली आहे, कोणत्या प्रश्नांना आपण ऍज अ कन्फ्युजिंग उत्तर म्हणून सेट केलेलं आहे, त्या प्रश्नांवर फोकस करा. सेकंड राऊंडमध्ये त्या प्रश्नांवर फोकस करा. ते प्रश्न क्लिअर झालेले असतील, कारण पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या डोळ्याखालून जाते. कुठे ना कुठेतरी एखादा शब्द असा असतो ज्यामुळे लिंक लागते आणि त्या कन्फ्युजिंग उत्तराचं आपण ॲक्युरेसी पर्यंत पोहोचू शकतो. सो ज्यावेळेस दुसरा राऊंड चालू होतो त्यावेळेस ज्या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन आहे ते हातात घ्यायचे. म्हणजे ज्यांना ज्यांना चौकट केलेली आहे, दोन ऑप्शनमध्ये मी कन्फ्यूज आहे, त्याच प्रश्नांवर फक्त लक्ष केंद्रित करायचंय. ते प्रश्न सोडवून घ्या. ते प्रश्न सोडवून घेतल्यानंतर परत उत्तरपत्रिकेवर जावा आणि त्याचं टिक मार्क करून टाका. जे काय असेल ते. ठीक आहे. 2 राऊंड झाल्यानंतर जर वेळ शिल्लक राहिला तर तिसरे प्रश्न म्हणजे ज्याची हवाई लागलेली नाहीये तर त्या तिसऱ्या प्रश्नांमधले काही प्रश्नांचे तुक्के लावा, काही प्रश्नांचे तुक्के मारा, म्हणजे अंदाजित उत्तर द्या. परंतु तुक्के मारणाऱ्या प्रश्नांची संख्या ही खूप जास्त असू नये, कारण निगेटिव्ह मध्ये जातो आपण. तुम्हाला माहिती आहे ना, 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क मायनस होणार आहे. सो 1/4 तुमचं निगेटिव्ह आहे. सो तुक्के जर तुम्हाला मारायचे तुम्ही मारा, परंतु एक मर्यादा ठेवा ते तुक्के मारण्यासाठी. राईट. ह्या 3 राऊंड मध्ये तुमचा पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे. बरोबर आहे. साधारणतः तुमची सॉल्व्हिंग ऍज पर पेपर कसा आहे, पेपर मॉडरेटही असू शकतो, पेपर सोपाही असू शकतो, पेपर कठीणही असू शकतो. शक्यतोवर 2 वेळेस परीक्षा पुढे गेलेली आहे, सो पेपर मॉडरेट असायला पाहिजे असं वैयक्तिक माझं मत आहे. पेपर मॉडरेट असायला पाहिजे. सो तो माइंडसेट डोक्यात ठेवून पेपर सॉल्व्ह करा. पेपर मॉडरेट असेल, तुमचं सॉल्व्हिंग हे 80, 82, 85 पर्यंत सफिशियंट आहे. राईट ना. 100 प्रश्नांचे उगाच काहीतरी सॉल्व्ह करून यायचं म्हणून येऊ नका. नाही सर मी 95 सॉल्व्ह केले, नाही सर खतरनाक आहे, आपला विषयच हार्ड आहे, नाही सर माझ्याकडनं फक्त 55 सॉल्व्ह झाले, नाही सर मी फक्त 60 सॉल्व्ह केले, असं काही वेडेपणा करू नका. मिनिटच एवढं लागतंय. तुम्हाला गॅरंटी आहे का जेवढे तुम्ही सोडवले तेवढे 100% बरोबर आहे? ठीक आहे ना. सो तुम्ही 75 पासून सुरुवात करा. 75 ते 85च्या रेंजमध्ये तुम्ही प्रश्न सोडवायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पेपर मॉडरेट असू द्या, पेपर कठीण असू द्या, तरी आपल्याला इथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पेपर सोपा असेल, तुम्हाला सॉल्व्हिंग त्याप्रमाणे वाढवावं लागेल. बरोबर आहे. सो कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून पोरांनी हे बघणं गरजेचं आहे, इथे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि या अकॉर्डिंग पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मॅथ रिझनिंग हा असा सेगमेंट आहे की जो वेळ खाऊ आहे. जर 1 स्ट्रोक मध्ये एका प्रश्नाचं उत्तर लगेच निघत असेल बाहेर तर ते काढून घ्या.
एखादा प्रश्न जर जास्त वेळ घेत असेल प्रश्न सोडवण्यासाठी, एखादा प्रश्न उत्तर काढण्यासाठी जर जास्त वेळ घेत असेल तर त्या ठिकाणी थोडंसं दुर्लक्ष करा. कारण त्या एका प्रश्नावर आपलं मेरिट डिपेंड नाहीये. त्या एका प्रश्नामध्ये जेवढा वेळ लागतोय त्या वेळेमध्ये जर आपले दुसरे 2-3 प्रश्न सोडवले जात असतील तर ते प्रश्न आधी सोडवा, ना की हा. बरोबर आहे? सो अशा कॅल्क्युलेटिंग गोष्टी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये जमल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण इथून विचार करणार पाहिजे. राईट? याच्यावर दडपण येणार आहे, साहजिक आहे. कारण तुम्ही अनेक दिवसांपासून ह्या परीक्षेचा अभ्यास करत आहात. अनेक दिवसांपासून तुम्ही ह्या परीक्षेच्या माध्यमातून काही ना काहीतरी स्वप्न रंगवलेली असतील. ठीक आहे ना? सो ते होणार आहे. दुसरा मुद्दा, सर पेपर पुढे जाणार आहेत का? सर आता तर आचारसंहिता आहे. सर मग आता कसं? सर मग तसं. हे बघा, मार्केटमध्ये हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न काळानुरूप, वेळेनुरूप कंटिन्यू येतच राहणार आहेत. आणि हे प्रश्न आपल्या अभ्यासाला डिस्ट्रॅक्शन निर्माण करणारे प्रश्न आहेत. सो मला सांगायचं असं आहे, की आयोगाकडनं जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत आपल्याला परीक्षा पुढे गेली की नाही हे कळणार आहे. आयोगाने जर नोटिफिकेशन दिलं तर समज गेली पुढं. जर त्यांनी नोटिफिकेशनच दिलं नाही तर याचा अर्थ काय? परीक्षा पुढे जाणार नाहीये. सो आयोगाचं ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपल्याला कळेलच ना. पण आपलं काम काय? आपलं काम आहे अभ्यास करणं. सो आपण जो काही अभ्यास करू, समजा नोटिफिकेशन आलं, गेली परीक्षा पुढे, पण आपला अभ्यास वाया जाणार आहे का? नाही. मग तो विचार करून परीक्षा पुढे जाईल का नाही जाणार हा विचार करून आत्ता अभ्यास थांबवणं हा कुठला शहाणपणा आहे? हे शहाणपण आहे का? नाही ना, हा वेडेपणा झाला. राईट? सो त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू नका. आपल्याला कोणते टॉपिक्स कव्हर करायचे राहिलेले आहेत, कोणत्या सब्जेक्टवर आपल्याला फोकस करायचं राहिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींवर फोकस करा आणि त्या दृष्टिकोनातून इथून पुढचा प्लॅन ठेवा. सॉर्टेड इथपर्यंत? बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. जास्त डोकं लावण्याची गरज अजिबात नाही. सो हा टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करत चला. या टेलिग्राम ग्रुपवर अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओजचे लिंक, वेगवेगळे मटेरियल्स, वेगवेगळ्या नोट्स मी तुम्हाला पाठवत असतो. या व्यतिरिक्त माझा जो मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा. ह्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा. मी तुम्हाला कंबाईनच्या ग्रुपमध्ये जॉईन करून ठेवतो, राज्यसेवेच्या ग्रुपमध्ये जॉईन करून ठेवतो. फक्त तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे? आणि आपल्या ज्या काही वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत, ह्या वेगवेगळ्या बॅचेससाठी आपल्याकडे 31 डिसेंबर पर्यंत ऑफर आहे. सो इथे पण तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हाच नंबर आहे ज्याच्यावर कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. कारण बॅचेसचं पूर्ण प्लॅनिंग हे मी बघतोय. ठीक इथपर्यंत? सो भेटूया पोरांनो. ऑल दी बेस्ट आणि निवांत राहा. ज्या गोष्टींकडे फोकस करणं गरजेचं आहे डोक्यात ठेवा आणि एवढ्या उर्वरित वेळेमध्ये त्या गोष्टी संपवा. चलो, थँक्यू.